करायला पाहिजे होतं. नाही, माझ्यावर कशाला FIR? त्यांच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे. त्याचा काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निजन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलिसांना सुरुवातीला बॅलेट पेपर हे केले होते, काउंट केले होते, ते नंतर इनव्हॅलिड कसे झाले? मग सुरुवातीला ते काउंटिंग करताना नेमक्या काय त्रुटी झाल्या होत्या? नाही, इनव्हॅलिड असं होत नसतं, असे नंतर इनव्हॅलिड नाही होत. पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर, त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात. अगोदर अटेस्टेशन बघितलं जातं, अटेस्टेशन नसेल तर त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट. नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलेट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलेट उघडल्यानंतर मग त्या इनव्हॅलिड आहेत का नाही ते कळतं. आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनव्हॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी. एक गुरव ही जाने नहीं, अभी वो इन्वेस्टिगेशन चालू है ना. नहीं, हमारी कंप्लेंट पे हुआ. पर मैडम उसमें जो OTP FIR में राहुल गांधी यांनी देखील केलेला आहे. एकंदरीत ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते असं म्हटलेलं आहे. काय यावर? ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. FIR में जो OTP